आज आम्ही परदेशात साजरी केलेली ही शिवजयंती बघितल्यावर मला खरोखर वाटलं की आपल्या महाराजांना अपेक्षित असणारी हीच ती शिवजयंती आणि ह्याचं कारण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेल। जर्मनीतल्या म्युनिक सिटीमध्ये शिवप्रतिष्ठानने शिवजयंतीचं आयोजन केलं होतं। रजिस्ट्रेशन करून आत गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, मग लगेच दर्शन घेतलं आणि झाली की दमदार कार्यक्रमाला सुरुवात। परदेशात मोठी होत असणारी ही मुलं खरं मनात मात्र आपला देश आणि रक्तात शिवरायांचे विचार आणि आपली संस्कृती सादर करण्याची जिद्द। पण दुर्दैव असं की आपल्या इकडे काही ठिकाणी लहान मुलांच्या डोळ्यासमोर असणारी शिवजयंती म्हणजे गाड्यांच्या सायलेन्सर मधून जाळ काढणे, इतर धार्मिक स्थळांच्या समोर दंगा करणे, अश्लील गाण्यांवर डान्स करणे आणि साऊंडच्या मोठ्या आवाजाची ईर्ष्या। पण यातली एकही गोष्ट मला इथं काय बघायला मिळाली नाही। इथं प्रत्येक ठेक्यात होता आपल्या इतिहासाचा स्वाभिमान आणि मराठी संस्कृतीचा अभिमान। मागच्या वर्षी म्युनिक मध्ये झालेल्या शिवजयंतीच्या एंट्री फी मधील 55,000 रुपये रोहिडा किल्ल्याच्या संवर्धनासाठी देण्यात आले होते आणि या वर्षी सुद्धा हाच कौतुकास्पद उपक्रम राबवला होता। त्यामुळे असं वाटते की महाराजांना अपेक्षित असणारी शिवजयंती परदेशात साजरी झाली, पण आपल्या महाराष्ट्राच्या मातीत राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या विरोधातली शिवजयंती साजरी करताना आपण जरासा विचार केला पाहिजे। बाकी प्रत्येकालाच हा मुद्दा पटेल असं नाही, त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगायला लागते। आणि 7 समुद्रापार अंगावर शहारा आणणारा खतरनाक असा अफजल खान वधाचा स्किट नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका।